तिकडेच थांबा, तिकडेच थांबा. काहून का झालं शांता? बापा बापा, का झाला म्हणून विचारता? तुम्हाला दिसत नाही हं? मी पोछा लावत आहे फरचीवर आणि तुम्ही येऊन राहिले. काही लागते का नाही फरची पुसायला? का लागते तर माहित नाही फरची पुसायला. उभ्या उभ्या तर लावते आणि म्हणते मोठी काही लागते का नाही फरची पुसायला. अजून हा कधी आणली तर पोचा घेऊन? तुम्हाला सांगते थांबता. किती म्हणत होती, फडक्यानं पुसत होती फरची तर कंबर दुखते म्हणून. पोचा आणून द्या जी, घेऊन पोचा आणून द्या. नाही, तू इथं जाते ना कधी कधी बाजाराला वगैरे, मग आणली काऊन नाही? आता कुठं गेली एवढ्यामध्ये? तेव्हा होता ना. मग कुठून घेतली? तर गावात आले होते का? गावात येतात का असे चांगले पोचे? ते कसे नमुसे आणतात गावामध्ये विकायला. हा, विशाल गेला नव्हता का, तर आणलं त्यानं सांगितली होती तर. असं असं. शांत झाला का चहा बनव? नाही ना, बनवायचीच आहे आता. तुम्ही तिकडे शेण वगैरे फेकायला गेले होते, मी म्हणलं पोचा लावून टाकते तोपर्यंत. मग कसं ओल्या नुसते फिरता इकडे तिकडे सगळेच जण. बनव ना बाबा, पटकन बनव चहा. तू चहाच लवकर नाही बनवत. हो, तर चहा पिणारे घरी तर पाहिजे. चहा बनवून का करू? मी एकटीच पिऊ का? पटकन व्हा तिथं, सोप्यावर व्हा बरं पटकन. आता डबल पुसावं लागेल तिथून. नाही भरले आहेत ना माझे पाय. फार बोंबलते बाबा कशी तर. अरे रे रे विशाल, तिथं कशाला आला? तुझी आई फरची पुसून राहिली ना. अहो, आता आला तर येऊ द्या ना. वाढली असेल तिथून. वा रे दुनिया. आता मी उभा होतो तर माझ्यावर रागवली आणि आता पोरगा आला तर राहू द्या म्हणते. आई दे पोचा दे. बाबा राहू दे, राहू दे. नाही भरली ना पोरची. पुसतो ना मी, पुसतो, राहू दे. अरे विशाल, मजाक केलो मी. कशाला पोचा मागते? आईला पुसू दे ना. आई दे तर पोचा दे ना इकडे. तू तिथं बाबाजवळ जाऊन बस बरं. अरे बाबा, तू आंघोळ केला ना, मी पोचा लावतो ना. पागल आहे का? आई तर मी कुठे म्हणत आहे तू पोचा नाही लावत आहे म्हणून. फक्त तू बाबाजवळ जाऊन बस. मी नाही लावत आहो पोचा. असं का? पोचा लावायसाठी नाही मागत का? मी म्हणली पोचा लावत आहे तू म्हणून मागत आहे. बस ना आई, तू बस तर बाबाजवळ बस. हट बापा, आता हा पोरगाई. बाबा आशीर्वाद द्या. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. सुखी राहा बेटा, सुखी राहा, सदा आनंदित राहा. आणि तुला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. असं याच्यासाठी बसवला विशालने इथं नाही मला. आई आशीर्वाद दे. आशीर्वाद आहे बेटा, आशीर्वाद आहे. आई वडिलांचा आशीर्वाद सदैव मुलांच्या सोबतच राहते. सुखी राहा बेटा आणि सदैव सगळ्यांची मदत कर बेटा. आई गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हा, तुला पण बेटा, तुला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मंडळींनो, तुम्हा सगळ्यांना पण गुरुपौर्णिमेच्या आम्हा सगळ्यांकडून हार्दिक शुभेच्छा. अरे सोनू, तू काऊन उभा आहे तिथं? तू नाही पडत का पाया? सोनू, आई वडील आपले गुरु आहेत. त्यांचे पाया पड. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाया पडायच्या. तिथं म्हणतो आई वडिलांचे पाया दररोज पडायचे, फक्त आज गुरुपौर्णिमा आहे म्हणूनच नाही. बरोबर म्हटलं विशाल तू. पडतो ना मम्मी, पडतो, पाया पडतो. मग विचार कसला करत होता? काही नाही मम्मी, शाळेची आठवण आली. 8व्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होतो मी. तर तिथं मस्त मम्मी व्यासपूजा होत होती. हो हो, माहित आहे ना मला. दरवर्षी नारळ न्यायचा, ओम काढून न्यायचा. आणि ओम मला काढून मागत होता, स्वतः तर काढत नव्हता. हो मम्मी, तेच आठवण आली मला. आता 9व्या वर्गापासून कुठं एकही वर्षी व्यासपूजा झालीच नाही. त्या मोठ्या शाळेमध्ये करतच नाही. मस्त सगळे मुलं ओम काढून आणत होते, टेबलवर ठेवत होते नोटबुक, आणि पूजा करत होते आणि नारळ वगैरे फोडत होते. बाप रे बाप. आणि माहित आहे मम्मी, मी नारळ नेत होतो घेऊन. आमच्या वर्गातले 4-5 जण आणत होते नारळ घेऊन आणि बाकीचे मुलं आणतच नव्हते. तर आमचे सर लोक ना आम्हाला थोडा थोडाच तुकडा देत सगळे वाटप करत होते. अरे, तर प्रसाद सगळ्यांनाच द्यायची राहते ना. मग मी नारळ नेत होतो घरी आणायसाठी, एकही नारळ नव्हता राहत. माहित आहे, माहित आहे. एक वर्षी तर रडलाही होता तू घरी आल्यावर, माझा नारळ नाही दिला म्हणून. लहान होतो ना मम्मी मी तेव्हा, कोणत्या 3ऱ्या वर्गामध्ये राहिलो असेल. हो हो हो. पण मम्मी मस्त मजा येत होती आधी. आता काहीच नाही वाटत. आता गुरुपौर्णिमा येते, वाटतच नाही काही गुरुपौर्णिमा सारखी. पण तेव्हा अक्कल नव्हती राहत मम्मी. आणि आता असं वाटते की मस्त तसेच दिवस आले पाहिजेत पुन्हा. बापा, हा पोरगा कुठे गेला? पाया पडला नाही, काही नाही. विशाल, पाय बरं कुठे गेला सोनू तर? बापा सोनू कुठे गेला होता तू? बुट होते ना भाऊ पायामध्ये, बुट काढायसाठी गेलो होतो. पाया पडायच्या आहेत ना. का रे सोनू, घाबरवून टाकला तू? अचानक कसा गेला बोलता बोलता? बाबा पाया पडते, आशीर्वाद द्या. सुखी राहा बेटा, सुखी राहा आणि आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर सत्कार करत जा. आई चांगला आशीर्वाद दे. शिकून चांगला मोठा माणूस झालो पाहिजे.
हो बेटा, आशीर्वाद आहे. शिक, खूप शिक आणि मोठा माणूस बन. पण किती मोठा झाला तरी पाया धरतीवरच ठेवायचे. अरे सोनू, आमच्या तर पाया पडल्या पण दादाचे नाही पडला ना. दादाचे पाय लागला. मम्मी आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरूंचे पाय लागतात. भाऊचे पाय लागतात का? अरे तुझ्यापेक्षा मोठा आहे भाऊ तुझा. तो पण एक प्रकारचा गुरुच आहे ना तुझ्यासाठी. काही सांगत नाही का तुला? कधी अभ्यासाचा वगैरे राहिला तर सांगतो ना. का बापा मम्मी कुठं सांगते? आता सांगते. पहिले तर मारत होता नुसता. मम्मी तर हा ऐकत नव्हता ना, तर मारीन नाही तर का? विचारत होता, मग मी सांगत होतो तर ऐकत नव्हता बरोबर. राहू दे नको पडू. मी पड म्हणतो का तुला पाया? लागतो ना बापा, भाऊ नको खाऊ आता. कुठे जाऊन राहिला पांडू? पाणी गरम झालं ना, आंघोळ कर ना. मम्मी फुलं आणि बेलपत्ती आणायला जात होतो. फुलं आणि बेलपत्ती कशासाठी? बापा मम्मी पाटीपूजन आहे ना आमच्या शाळेमध्ये. आज आखाडी नाही आहे का? गुरुपौर्णिमा. हो हो माहित आहे, गुरुपौर्णिमा आहे. शाळेमध्ये व्यासपूजा करतात. काही नाही होत, फुलं बिलं नाही नेशील तर. नाही मम्मी, सगळ्यांना सांगितलं आहे आमच्या सरांनी. नारळ, अगरबत्ती, कापूर आणि बेलपत्ती आणि फुलं आणायला. आणि मम्मी मिठाई पण. अरे तसेच सांगतात सर लोक. काही नेलंच पाहिजे सगळ्यांनी, तसं नाही आहे. मम्मी मग बुद्धी येते ना जास्त. हो हो, अभ्यास नको करू. पूजा पाठ करशील तर बुद्धी येईल जास्त. नाही कुठून शिकते बाबा तू हे असे? अभ्यास करावा लागते तेव्हा बुद्धी वाढते. हो माहित आहे ना मम्मी. माहित आहे मम्मी, आमच्या सरांनी ओम काढून आणायला सांगितलं आहे नोटबुकवर. मी ओम पण काढलो आणि मग त्याची पूजा करणार आहोत आम्ही शाळेमध्ये. हो बाबा, म्हणजे मी काही शाळा शिकलीच नाही, मला सांगून राहिला. अरे हो खरा, तू पण तर केली असशील मम्मी पूजा. हो आम्ही पण करत होतो ना पूजा. पण नारळ बिरड नाही नेत होता बाबा आम्ही. नाही मम्मी, आम्हाला नारळ आणायला सांगितलं आहे. काय झाला कावेरी? आता आज गुरुपौर्णिमा आहे ना, तर यांच्या शाळेमध्ये व्यासपूजा आहे. तर त्याला म्हणत आहे तितक्या वेळची आंघोळ कर म्हणून. तर तो म्हणते मी फुलं आणायला जातो, तर बेलपत्ती आणायला जातो. पांडू एक काम कर ना, तू आंघोळ कर. काय लागते मी आणून देतो. हो आजी फुलं बेलपत्ती पाहिजे आणि नारळ पाहिजे आणि मिठाई. आणि मम्मी अगरबत्ती वगैरे पाहिजेत, घरी आहेत ना. पाहिले आत्या आता तो नारळही नेतो म्हणते. आता नारळ न्यायची कोणती आवश्यकता आहे? नेऊ दे ना, तर आता नेतो म्हणते. तर पाटीपूजन आहे ना, करू दे पूजा पाठ चांगल्यानं, अभ्यास येईल त्याला. इड बापा, माझी सासू ही तशीच लहान पोराबारासारखीच करते. जा कर आंघोळ, मी आणून देतो फुलं बेलपत्ती. चल ना, आता गेली ना आजी आणायसाठी. चल आता कर लवकर आंघोळ कर. हो मम्मी. हो मी काय म्हणते, आज आखाडी आहे तर पाता बिता बंद राहतात, तर बाया घरीच असतील. जाऊन बघा ना. त्या दिवशी फोन केले होते ना तुम्ही कोणाला तरी, तुमच्या मित्राला, फकीर का काहीतरी म्हणत होते. हो पण आता आपल्या गावच्या बंद राहतात पाता. आता त्यांच्या गावच्या राहतात की नाही तर काम आहे. नाही असतील पाता बंद, तरी पण आज सण तेव्हाराचा दिवस आहे. सडा सारवण सगळ्यांनाच करावं लागते. तर जायला नाही तरी 9 वाजतातच वावरामध्ये. तर म्हणलं आता तुम्ही जाऊन पहा. कारण की माहित आहे का, ललिता आता त्या दिवशीच म्हणे नाही येत म्हणे. 2 दिवसासाठी आली होती फक्त. आणि शांताबाईचा पण काही खरं नाही. त्याही आखाडी झाला की परा पकडू म्हणत. शांताबाई परा पकडतील तर मग कोणताही नाही येणार ना, ते त्यांच्याच वावरामध्ये जाईल. कारण की ते एकामेकाचा परा लावू लागतात. म्हणून म्हणतो आताचे जा लवकर. हो जाऊन येतो पटकन. हो ना, आता आज आखाडी आहे तर का बनव. आता मला का विचारते तर आकाडीला का बनवतात तर? बनव ना, जो बनवतात तो बनव. तसं काही नाही आहे, पुरणाची पोळी बनवतात. पण मी म्हटली तुम्हाला काही म्हणजे दुसरा काही पाहिजे का, तुमच्या इच्छेनुसार बनवते म्हटली. नाही आपल्याला सगळंच चालते. जो बनवशा वाटते तो बनव. जाऊन येतो मग आता. हो जाऊन या. चल पटपट आता फरची गिरची पुसते, आंघोळ बिंघोळ करते, लवकर स्वयंपाकाचा मांडते. मग ना हे नुसते घाई करतात. झाला नाही का तुझा. ताई, सरपंच ताई. हो येते. अरे रजनी, कधी आले तर तू? रात्री आला ना ताई. हो तरी पण वाजले होते 10. असं का? मस्त आणली नाही पैसे कमवून. आणलं आता जाऊन पहा म्हटलं एखाद्या वेळेस. रजनी सांगितली नाही काही नाही. आम्हाला इकडे बाया लागत होत्या परा लावायसाठी. बापा ताई, तुम्ही तर बाहेर गावाल्यांना देता ना दरवर्षी हुंडा. यावर्षी नाही दिले का? अरे दिला होता यांनी, ते दुसऱ्यांनाच दिला तर त्यांनी ऐन वेळेवर दगा दिला.
मस्त गावीच रोजी राहते. गावीच कामं करावा बाबा, बाहेर गावी जाते. किती आणलं तर मग रजनी? आणला 5,000 रुपये. असं म्हणजे 5 दिवसाचे 5,000 रुपये आणले. चांगलं आहे ना. त्याच्यातच अजून या जायचा खर्च होता का? नाही नाही ताई, त्यांच्याकडेच होता या जायचा खर्च. ताई ते मागे चण्याची डाळ नेईन म्हटली, मग काही नेली नाही. मोजून ठेवलं आहे का? हो हो आहे चण्याची डाळ, पण मोजली नाही आहे. तू आलीच नाही तर मग कशाला मोजू? देता का आता? ऐन कामाच्याच वेळेस आली तू हा रजनी. तसं नाही, यांना ना दुकानात पाठवत होती, तर मग अजून लक्षात आला की म्हटलं चण्याची डाळ तर तुमच्या इथून नेणार होती, कशाला दुकानातून बोलवू, म्हणून मी पटकन आली इकडे विचारायला. तर आता कामामध्ये तर कामं करा, नंतर येते मी. फक्त विचारायलाच आली. मी म्हणलं असेल मोजली तर मग घेऊन जाते. अरे आता शिजायला मानते का? नाही नाही आताच कुठं, आता कामं व्हायचेच आहेत. आंघोळ बिंघोळ झाल्यावर मग मांडीन 11 वाजेकडे स्वयंपाक. 3 वाजेपर्यंत झाला म्हणजे झाला स्वयंपाक. अहो रजनी, आमच्या घरी तर 2 वाजेपासूनच हे कुत्तात सरपंच साहेब. झाला नाही का? माता माईजवळ न्यायचं आहे ताट. झाला नाही का? लवकर कर. बस यांचं सुरूच राहते. नाहीतरी आखाडीची पूजा 3 वाजेच्या नंतरच करतात. येतो मग, कामं गिमं झाल्यानंतर येतो मग. हो हो ये मग, नंतर आरामशीर देते. चला आता फरची पुसून झाली, सडा सारवून झाला, घगरे पिगरे घासून झाले. आता आंघोळ करून घेते. अरे पण सामान नाही बोलवली ना. सामान सांगून देते, नाही तर कुठेही चालले जातील हे. अहो सोनूचे बाबा. काय झालं? कशाला आवाज दिली? अहो मी काय म्हणत होती, थोडा दुकानातून सामान आणून द्या ना. अरे तर बोलव ना सोनू जवळ. मी थोडा जातो ना, ते माणसं बिनसं भेटतात का तर परत खोदाईसाठी. आणि पाय तुला काल जाशीन म्हणलं तर ऐकली नाही. ऐकले नाही म्हणता? जाणार नव्हती का तुमच्या समोरच? तर मग ते बाबुराव भाऊ वगैरे चाले, मग तेच थांबले 1-1.5 तास. मग त्याच्यानंतर स्वयंपाक बिंपाकच केली असती, पण आज आखाडीचा दिवस आहे तर आपल्या गावातल्या पाता बंद राहतात ना. मी म्हटली आज तर काही पराग बिरा लावायला जायचं नाही आहे, सणाचा दिवस आहे तर जाईन म्हटली दुपारी. तर तुम्ही नाही आणून द्या. सोनू जवळच बोलवू का? बोलव ना, आता पोरं आहेत ना, मोठे झाले ना पोरं. हा का मला जा म्हणते? नाही म्हणलं, आता तिकडे जात होते तर आणाल म्हणत होती. आता मला वेळच लागेल यासाठी, मग अजून बोंबलशील खूप उशीर केला म्हणून. जा तुम्ही जा, बोलवते सोनू जवळच. शांता ते नारळ वगैरे पुड्या गिड्या बोलवून टाकशी ना, अगरबत्ती पुडा कापूर पूजेचं सगळं सामान. हो हो पूजेचं सगळं सामान बोलवते. आणि पुरणपोळ्या बनवते म्हटली. बनव, जो बनवशे वाटते तो बनव, पण भजे बनवशील. हो ना बापा, तुम्हाला आता भजेशिवाय होतच नाही. लवकर बनवशील तर मग नैवेद्य न्यावं लागते ना माता माईजवळ. हो आता आंघोळ बिंघोळ करते आणि मग लागते स्वयंपाकाला. ओ इकडे या. आता का झाला का? हो या आता इकडे. का झालं शांता? हो सामानासाठी पैसे तर द्या बापा. काहून तुझ्याजवळ एकही नाही आहेत का? माझ्याजवळ कुठले राहतील आता पैसे? कशा गोष्ट करता तुम्ही? आता किती दिवस झाला तुम्हाला पैसे नाही मागितले, तर होते माझ्याकडे, तर माझ्याकडले भुसुक खर्च करत होती. काही सामान लागला जवळच्याच पैशाने बोलवत होती. मागितले का आता? किती दिवस झाला सांगा बरं तुम्ही. तुम्हाला तर माहित आहे माझ्याजवळ पैसे राहिले काय मी तुम्हाला नाही मागत म्हणून. आता नाही आहेत म्हणून मागत आहे. काहून शांता? तुझ्याकडे पैसे दिले होते ना मी परवाच्या दिवशी 2,000 रुपये. नाही आहेत का ते? हो तर ते तुम्ही खातबीत घ्यासाठी म्हणून ठेवले होते ना. आणि सांगितले होते खर्च नको करशील म्हणून. हो तर आता दे ना तिथले, सामानासाठी दे तिथले पैसे. आता नाही विचारली असती ना, तिथले खर्च केली असती तर तसेही म्हटले असते. झालं, जाऊ का आता का काय आहे अजून? नाही जा आता. अहो ना सोनूला पाठवाल इकडे. अरे सोनू, तुझी मम्मी बोलवत आहे, जा बरं. मम्मी बोलवली का? अरे हो सोनू जा बरं दुकानामध्ये, सामान आणायचं आहे. कशाचं सामान मम्मी? हेच पूजेचं सामान लागते आण. आणि थोडासा किराणाही सामान लागते. जास्त असेल तर चिठ्ठीवर लिहून दे मम्मी, मग आठवण विसरते. लिही ना तर मी सांगते पटापट. थांब मम्मी, कागद ना पेन आणतो. मम्मी का बनवून राहिली? आज गुरुपौर्णिमा आहे ना, बनवते ना तू काहीतरी. आणि मम्मी ते देवीजवळ नेतात ना ताट, आजच नेतात ना? हो आजच नेतात. आखाडीला माता माईजवळ ताट नेतात. मम्मी चकल्या बनवशील ना मग आज? सोनू भजी आणि पुरणपोळ्या बनवत आहो ना. नैवेद्यासाठी लागतात पुरणपोळ्या, पुऱ्या, भजे, पापड, कुरमुड्या. हो तर बनव ना मम्मी, पण थोड्याशा चकल्या बनवली असती मग खायला चांगले होतात. पाहतो आता वेळ मिळेल तर बनवीन. आता आण पेन आणि कागद आणा लवकर. मग आंघोळही करायची आहे मला. हो मम्मी, आत्ता आणतो पटकन. पहिल्याला पैसे आणून घेते मी आणि मग पटपट सांगते त्याला काका लागते तर. काय झाला कोणता? कशाला आवाज दिली? अहो त्या पूजेच्या पुड्या गिड्या बांधा काऊन नाही का? जात नाही का? नैवेद्य नेत नाही माता माईकडे? घरीच कर ना तुळशीच्या समोर.
कुठंही केलं तर सारखाच आहे. का आजी बापा तुम्ही सगळे लोक जातात त्या माता माईजवळ हं? आणि तुम्ही म्हणता घरी पूजा पाठ कर. काही पण सांगता. अरे तर तुळशीच्या समोर केलं तरी चालते ना. मग हे पागल आहेत नाही लोक. ते माता माईजवळ जातात, नेतात, ताटतात. अरे तर माता माईचं मंदिरही गावाच्या बाहेर आहे ना. हो, तर आखाडीला माता माईच्या जवळच ताट नेतात आणि तिथेच पूजा करतात. नारळ पुडी वाहतात. ते माता माय सगळे आपल्या गावकऱ्यांचे रक्षण करते, मुला बाळांचे रक्षण करते. वर्षातून एक दिवस तर न्यावं लागते माता माईजवळ ताट. पुड्या पाड्या ते काही नाही, पुड्या गिड्या बनवा आणि न्या तुम्ही, मी ताट करून देते. ते आपल्या गावामध्ये नेतात, शहरामध्ये नेतात का माता माईजवळ? ते तुळशीजवळ, तुळशीच्या समोर नैवेद्य करतात. हो, शहराची नको सांगा, तिथं कुठं माता माईचं मंदिर राहते. आणि जवळ राहिला तर ते पण जातात ना. आता कसं आपल्या गावच्या एकच माता माईचं मंदिर आहे, त्याच्याजवळ सगळे नेतात नैवेद्य. तुम्हाला ना कशाचा त्रास येते तर माहित नाही. दरवर्षी तुमच्या असंच राहते. माहित आहे की माता माईच्या मंदिरामध्ये नेतात म्हणून ताट, नारळ पुड्या अगरबत्ती. तरी तुमच्या राहते तो तसाच, घरीच कर घरीच कर म्हणून. आपल्या गावातले सगळे लोक नेतात ना आणि म्हणतात मोठे. शहराचं उदाहरण देतात. कुठेही बघितलं ना तुम्ही, माता माय निंबाच्या झाडाखालीच राहते. मंदिर माता माईच्या निंबाच्या झाडाखालीच राहते. पाहिलं का कुठं असे कुठेही आहे माता माई म्हणून? नाही ना. मग काहीतरी असेल ना त्याच्या पण. नाही कुंता, तू बरोबर म्हणते, लिंबाच्या झाडाखाली माता माईचं मंदिर राहते. दे बाबा, बनवतो पुढे पाड्या. आणलं का? तर सामान सांगितली होती ना आणायला. आणलं तरी झाला का तुझा स्वयंपाक? झाला? नैवेद्याचा दे पटकन, जाऊन येतो मग. हो हो, झाला स्वयंपाक. का माहित नाही कुंता, माझ्या मागेच लागते तू. मस्त तुळशीच्या समोरच कर म्हणतो तर ऐकत नाही. माता माई जेवढेच जा, माता माई जेवढेच नैवेद्य न्या, नारळ न्या, कापूर न्या, लावते माझ्या मागे. अहो, तुम्हाला समजत नाही, चुपचाप न्या असा म्हणावा नाही. जशी आपल्या गावची परंपरा राहिली त्यानुसार वागावं लागते. पासूनच नेतात ना. तुमचे बाबा नाही नेत होते का? हो हो, नेत होते ना माझे बाबा पण. मग तुम्ही काहून असे बोलता? दरवर्षी तुमच्या हाच गाणं राहते. अरे बाबा, झाली चूक, नेतो आता. दे पुढ्या पाड्या बनवतो. कागद गिगत दे. आता कागदही मीच देऊ का? मी ताट बनवत आहे, तुम्ही कागद गिगत पहा आणि पुड्या गिड्या बनवत आहे. अरे बाबा बाबूराव, झाली नाही का तुझी पूजा? कर ना लवकर. पाय ना किती लाईन लागली, तर पटपट कर बापा. मोठी भारी पूजा आहे ह्या बाबूरावची. करतो ना भाऊ, तुमच्या समोर समोरच आलो. मारलास ना पहिला नंबर. मग या ना तुम्ही, या इथं जमते तरी. एक जण या, जमते इथं पूजा करायला. अरे नाही नाही, कर कर, तू आरामशीर कर. नारळ बिरळ चढव, त्या पुड्या गिड्या सोड माता मायला. बापा ललितानं दही दिलं का नाही बापा शिंपाईसाठी? पाय पाय आहे का नाही, तर नाही असेल तर मग धर माझ्या जवळचा. पाहतो आहे का? तर आहे, भेटला. हा इकडे ठेवलं नाही. अशी भीड राहते म्हणून मी नाही म्हणतो. म्हणून मी म्हणलो कुंताला घरीच तुळशीच्या समोर कर नैवेद्य. ते ऐकली नाही का रमेश? तुळशीच्या समोर कुठं नैवेद्य करतात का? आखाडीच्या इकडे माता माईकडेच यावं लागते. नारळ गिरळ चढवू दे, बुक्का कापूर गिपूर लावू दे. झाली पूजापाठ. आता कसं आहे, बाबूराव थोडासा भारी माणूस आहे. याची पूजा मोठी भारी राहते, मोठा आरामशीर करते. आता लपलप नको करू रमेश तुई. अरे बाबूरावची पूजा झाली का आपण दोघे जण जाऊन, म्हणजे पटकन होते. आपली साधी भोळी पूजा आहे. नारळ चढवला, त्याच्यावर बेल फूल चढवला. अजी सरपंच भाऊ, पहिले माता माईवर पाणी शिपावं लागते, त्याच्यानंतर नारळ चढवावं लागते ना, मग अगरबत्ती लावा लागते. का तुम्ही? अरे हो, तसाच म्हणतो मी. नाही बाकी गावाच्या बाहेर माता माईचं मंदिर आहे, पण साफसूफ राहते नाही का? मीराबाई करते ना साफसूफ, दररोज झाडू लावते. सायंकाळी दिवा लावते, सकाळी दिवा लावते, सडा टाकते, रांगोळी टाकते. असा मीराबाई करते नाही? हो, पुजारी नाही ते, तेव्हाच तसं साफसूफ आहे ना. आज आली नाही ना ते, मग हा नैवेद्याच्या नेते ना ते. तर येईल. आपण चढावळानं आलो. आता का 4 वाजले आहेत. नारायणच्या घरी जोरावर वार असेल बाबा. गेले होते ना तिकडे कमवायला गेलो होतो, म्हणून कशाचं जोरावर वार राहील? शांताराम भाऊ सांगा का? आता तुमच्या घरी जो बनवला तो आमच्याही घरी बनवला ना. मंजुळा काकूने जास्तच बनवलं नसेल म्हणतो मी. नाही, माझ्या आई आईनं पुरणपोळ्याच बनवलं आणि भजे. आता आकाडीला का बनवतात तेच तर बनवतात. अरे ना, हा देवदास नाही आला ना पूजा करायला. येईल आता, त्यांच्या घरचा स्वयंपाक व्हायचा असेल तर.
तो येऊन राहिला देवदास तो. बे लाईनच लागली आहे. या बाबूराव भाऊची कधी होते पूजा तर माहित नाही. नाही झाली का बाबूराव? लवकर कर ना का. किती लाईन लागली पाय का. अजून लोक येऊनच राहिले. चक्का जाम करून टाकलास तू इथं. झाली ना बाबा झाली. माता की जो. आंबा आता नारळ फोडू द्या ना मग करा तुम्ही पूजा. आता साईडला हो ना नारळ दळून. तिथेच फोडतेस का? साईडला हो. आम्हाला बसू दे पूजा करायला. चला तर मंडळी आता झाली वाटते बाबूरावची पूजा. आता आम्ही जातो पूजा करायला. आमच्या गावी आम्ही अशा पद्धतीने नेतो बापा माता माईजवळ ताट. नारळ पुड्या अगरबत्ती पूजापाठ करतो. आता तुमच्या गावाकडे कशा पद्धतीने करतात तर सांगा कमेंट्समध्ये. आणि आमच्याकडे जशी पूजापाठ करतात तसे कोणाकोणाकडे पूजापाठ करतात ते पण कळवा आम्हाला. तर बरं ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. सरपंच भाऊ चला ना. हो हो चल.